वैद्यराज, ही शुद्धीत काय येत नाहीये। याआधी तर कधी असं झालं नव्हतं। हा आजारपणाचा परिणाम तर नाहीये ना? भाऊसाहेब, यांचा हा आजार आधीच बळावलेला होता आणि त्याचा परिणाम यांच्या हृदयावर तर झालेलाच आहे, पण त्यांच्या मेंदूवर पण झालेला आहे। आणि मागच्या काही दिवसापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना सतत मानसिक धक्के बसत होते आणि त्यामुळे यांची ही अवस्था झाली। ह्या ज्या अवस्थेत आहेत, ह्या अवस्थेला दीर्घकालीन बेशुद्धी म्हणतात। म्हणजे माणूस जिवंत असतो, श्वास चालू असतो, पण डोळे उघडत नाही। आवाज, प्रकाश, वेदना कशालाही प्रतिसाद देत नाही। ही गंभीर अवस्था आहे आणि ह्यातून बाहेर यायला कधी दिवस, कधी महिने, तर कधी कधी वर्षही लागतात। हे फक्त देवाच्या आणि औषधांच्या हातात आहे। भाऊसाहेब, धीर धरा। तुम्ही जर असं धीर सोडलात तर यांना कोण बघणार? भाऊसाहेब, अहो स्वतःला सावरा। अलकनंदाला तुमची गरज आहे। भाऊसाहेब, 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 काय होतंय तुम्हाला? भाऊसाहेब, अक्का आणि भाऊसाहेब, तुमच्या भोगांचा फेरा अजून पूर्ण व्हायचा आहे। तो तर शेवटच्या टप्प्यात आहे, पण हा शेवटचा टप्पा आव्हानात्मक आणि कसोटी पाहणार आहे। स्वामी, अहो शेंगा भाजण्यासाठी मडकं चुलीवर ठेवलं, त्याच्या आतमध्ये मांजरीची पिल्लं होती। मला माहित नव्हतं स्वामी। मी काढण्याचा पण प्रयत्न केला, पण हात भाजायला लागला। अहो मी पाणी सुद्धा ओतलं, पण काही विझेना स्वामी। स्वामी मदत करा, ते पिल्लांना बाहेर काढावं। असं म्हणतेस? बा, स्वामी, अहो पिल्लं वाचणार नाही कशाने? स्वामी, अहो त्या पिल्लांचा आवाज येत नाही आता। स्वामी, हो पिल्लांचा जीव गेला असेल। काय झालंय? स्वामी, अहो मडकं गरम असेल, हात भाजेल तुमचा। स्वामी, अहो पिल्लं जिवंत आहेत। कपिले, तुम्हाला ना प्राण्यांची भाषा कळत नाही, पण आम्हाला कळते।
तुला माहिती आहे पिल्लं काय म्हणते? ती म्हणते की देवा आम्हाला ठाऊक आहे तू आहेस आणि तू आम्हाला वाचवशील. ज्या क्षणी आम्ही हे झाकण या मडक्यावर ठेवलं त्या क्षणी आवाज बंद झाला, कारण या पिल्लांना खात्री पटली की देव त्यांच्या मदतीला धावून आला म्हणून. अगं विश्वास म्हणजे परिस्थिती बदलण्याची वाट पाहणं नाही, तर विश्वास म्हणजे देव आहे आणि तो आपल्या मदतीला धावून येण्याची खात्री असणार. तसे या पिल्लांनी शेवटपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवला. तोच विश्वास जर अलकनंदा आणि भाऊसाहेब दोघांनी ठेवला तर आम्ही नक्कीच त्यांच्या मदतीला धावून जाऊ. मृत्यूच्या सावलीतही जो विश्वास सोडत नाही त्याची साथ ईश्वरही कधी सोडत नाही. शिव शंकर शंभो. अहो अहो काय झालं? तुम्ही अशी तलवार हातात घेऊन का बसलाय? भाऊसाहेब आपल्या घरी दाणे चोरायला आला होता. माझा भाऊ इतका उतावळा झालाय की स्वामींच्या नावाखाली काहीही करायला लागलाय. अहो ते सोडा हो. पटकन सगळं धन एकत्र करा. आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचंय. कुठे? काय झालं? अचानक असं का बोलतेस? काय ते नीट सांग. हो सगळं धन 100 पटीने वाढवायला. काय काय बोलतेस तू? हो, हे बघा अशी एक जागा आहे जिथे जर धन ठेवलं तर ते 100 पटीने वाढतं. ती स्वतः अनुभव घेऊन आली आहे. ती बाई तिकडे. हे वटवृक्ष, हे नाणं मी तुझ्या पायथ्याशी ठेवत आहे. 100 पटीने परत दे मला हे नाणं. ही नाणी मला खोटी वाटतायत. हो ही नाणी एकदम खरी आहेत. मी स्वतः पाहिलं. माझ्या डोळ्यांसमोर त्या बाईनी थैलीतून बाहेर काढली. थांब, आता कळेल काय खरं आहे आणि काय खोटं. ही सगळीच नाणी सोन्याची आहेत. पटली ना खात्री? ती बाई उरलेली 90 नाणी घेऊन गेली. म्हणाली अचानक धनलाभ झाला तेच धन वाढतं. आपल्याला भाऊसाहेबांकडून अचानक धनलाभच झालाय ना. मग आपण ही सगळं धन घेऊन जाऊ. मग ते धन 100 पटीने वाढेल. मी सगळं धन एकत्र करतो आणि लगेच निघूया आपण. ठीक आहे चला. वाढ तर होणार, पण तुमच्या धनात नाही, तुमच्या मनस्तापात. तुमचा स्वार्थ आणि भाऊसाहेब अलकनंदा यांची श्रद्धा यातली ही लढाई आता निर्णायक वळणावर आहे. शिव शंकर शंभो. काय होतंय तुम्हाला? उठा भाऊसाहेब. वैद्य बुवा. भाऊसाहेब, अहो भाऊसाहेब काय होतंय तुम्हाला? उठा भाऊसाहेब. भाऊसाहेब अहो डोळे उघडा. काय झालंय तुम्हाला? वैद्य बुवा यांना काय झालं हो? अचानक डोळेच उघडत नाहीयेत. अहो आत्ता तर बोलत होते.
नाडी चालू आहे पण शुद्ध नाही. कदाचित अलकनंदाबद्दल ऐकून यांना मानसिक धक्का बसला असेल. पण इतका वेळ बेशुद्ध राहणं योग्य नाही. भाऊसाहेब, भाऊसाहेब उठा. भाऊसाहेब, स्वामी देवा, आता तुम्हीच वाचवा. एकीकडे अलकनंदा, एकीकडे भाऊसाहेब. देवा आमच्या मदतीला या, मदतीला या. शिवशंकर शंभा. स्वामी देव, स्वामी देव आले. स्वामी देवा, देवा बघा हो, अलकनंदाची अवस्था आधीच वाईट आहे, त्यात आता भाऊसाहेब. स्वामी, तुम्ही माझ्यासाठी धावून आला. भाऊसाहेब आम्हाला ठाऊक आहे तू का बेशुद्ध पडलास. अलकनंदा दीर्घकालीन ग्लानीत गेली याचं दुःख तुला झालंच, तो धक्का तुला बसलाच. पण या पुढच्या क्षणीच्या मनात जो विचार आला तो अधिक तीव्र होता. तू आणि अलकनंदा दोघांनी मिळून ठरवलं होतं की आयुष्यभर आमची सेवा करायची म्हणून. आणि आता तिची ही अवस्था पाहून तुला चिंता वाटली की आता ही सेवा कशी करणार. आधीचा आजारपण, संतती रस्ता दुःख यात अडकलेला होतास आणि आता हे दुःख. आणि या विचारामुळे तू बेशुद्ध पडलास, बरोबर ना. तुझ्या आमच्यावरच्या प्रेमापायी, विश्वासापायी आणि श्रद्धेपायी आम्हाला यावंच लागलं. स्वामी, स्वामी माझ्या अलकनंदालाही बरं कर. तिला या अवस्थेतून बाहेर काढा. हिच्याशिवाय माझं कोणीच नाही होतो. स्वामी देवा, स्वामी देवा. स्वामी, स्वामी. बघा ना, इतकं सगळं धन आयुष्यात पहिल्यांदा एकत्र दिसतंय. आता हे सगळं 100 पटीने वाढणार. अहो, आपण कुठच्या कुठे पोहोचणार आहोत विचार करा. उमे, हे फक्त धन नाहीये, माझ्या बुद्धीची कमाई आहे. आता आपलं नशीब बदलणार आहे, 100 पटीने वाढणार आहे. अहो, हे कसं झालं? म्हणजे आपण त्या जागी गेलो नाही तरी घर बसल्या. म्हणजे आपण कुठेही न जाता हे धन वाढतंय. इतर अपेक्षेपेक्षा मोठी मोठी कमाल आहे.
अहो पण सगळं अचानक कसं? तरी विचित्र नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही उमे, काही विचित्र नाहीये. ज्याच्याकडे बुद्धी असते त्याच्याकडे देव ही झोपतो. वाढ दिसतीये धनाची, पण खरी वाढ होतीये कर्मांची. लोभ जेव्हा फुलतो तेव्हा संकटही 100 पटीने फुलतात. भक्ताच्या श्रद्धेला फळायला वेळ लागतो, पण स्वार्थाच्या बीजाला अंकुर फुटायला क्षणही लागत. फरक फक्त इतकाच आहे, श्रद्धा सुख देते आणि स्वार्थ शांती हरवत जातात. जे सहज मिळतं ते सहज टिकत नाही, आणि जे कर्माने मिळतं ते कुणी हिरावू शकत. शिव शंकर शंभो. उमे, आज आपण जे मागू ते सगळं मिळतंय. आज जर मी म्हटलं असतं की तू महाराणी आणि मी महाराज व्हावं, तर तेही झालो असतो. अहो हे खरंच आहे का? आपण खरंच महाराणी आणि महाराज झालो? उमे, उमे, मी म्हटलं आणि झालं. माझ्या बोलण्याला दैवी ताकद आली आहे. माझं बोलणं नियतीचं वचन झालंय. मिळालेलं वरदान जेव्हा बुद्धीवर राज्य करतात तेव्हा ते वरदान राहत नाही, ते शाप बनतात. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो तुम्ही जे बोलताय ते खरं होतंय. अगदी तसंच घडतंय. मी आज जे मागतोय ते मला सगळं मिळतंय. माझ्या शब्दांना आता कोणीच थांबवू शकत नाही. मला अशी शक्ती मिळू दे की मी माझ्या हाताने आणि नजरेने सगळं नियंत्रित करू शकेन. अहो तुम्ही तर देव झालात. आता माझ्या इशाऱ्यावर अख्खं जग नाचेल. शक्ती मिळणं कठीण नाही, शक्ती पेलणं कठीण आहे. अरे ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही तो जगावर नियंत्रण मिळाचं स्वप्न बघतो आणि तिथूनच त्याचं पतन सुरू होतं. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.